नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज आणि साक्षरता चळवळ याच्यामध्ये सर्वांचे स्वागत. बघा मित्रांनो, काल स्कायमेटनी 103% पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेट ही भारतामध्ये आणि भारताच्या आसपासच्या देशामध्ये अ, खाजगी हवामान अंदाज देणारी संस्था आहे. त्यांचे वेगवेगळे ठिकाणी त्यांचे रडार्स त्यांनी बसवलेले. तर बघा आता तो एक अंदाज आणि वेगवेगळे जे मॉडेल फॉरकास्ट काय आहे, त्याच्यानुसार आपण जून ते सप्टेंबर जो आपल्याकडे नैऋत्य मोसमी पाऊस येतो, म्हणजे त्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो, तो पाऊस किंवा दक्षिण पश्चिम मान्सून त्याला म्हणतो, तो पाऊस कसा असेल जो आपल्याकडे 7 जूनला येतो, त्या संदर्भात आज हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी बनवतोय. बघा मित्रांनो, की साधारणपणे कालपासून बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले. हवामान जो आहे तो अंदाज सांगण्याच्या आधी साधारण 12 एप्रिल ते 19 एप्रिल या दरम्यानमध्ये वातावरण महाराष्ट्रामध्ये खूपच खराब होत आहे. आता मी मागच्या फॉरकास्टमध्ये देखील बोललो होतो, की मागच्या व्हिडिओ जर बघितला तर IMDच्या JFS मॉडेलचं जे वाइंड स्पीड आणि किती हेप्टापास्कल हवेचं दाब आहे ते पेस्ट टाकलं होतं. तर त्याच्यात वाऱ्याची गती देखील जास्त सांगितली होती आणि तापमानाच्या उष्णतेची लाट सांगितली होती. आता बघा, उष्णतेची लाट त्या ठिकाणी येणार आहे. आता उष्णतेची लाट ही तर आलेलीच आहे. तुम्ही बघताय की अशी परिस्थिती आहे की फॅन कूलर शिवाय आपण घरात बसू शकत नाही, एवढी जबरदस्त उष्णता आहे. अगदी 44-45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलंय. महाराष्ट्रामध्ये सर्वच शहर जवळपास 40च्या वर आहे आज. आणि गुजरात आणि राजस्थानमध्ये भयानक परिस्थिती आहे. अशा उष्णतेची लाट, ज्या थर डिझर्ट करून जे काही आपल्याकडे उष्णतेच्या लाटा येत आहेत, त्याचा हा संपूर्ण परिणाम आहे. परंतु 12 बघा, बंगालच्या उपसागरामध्ये असलेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव हा थोडासा 12 ते 19च्या दरम्यान होईल. खूप मोठा पाऊस जरी नसला तरी या दरम्यानमध्ये तापमान खूप आहे आणि थोडीशी वॉटर वेपर जरी आली तरी असं दिसतंय मॉडेल फॉरकास्ट नुसार की 12 ते 19च्या दरम्यानमध्ये थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी वळीव पावसाचे वातावरण त्या ठिकाणी बनू शकतं. स्पेसिफिक एरिया नाही त्याला. तर मॉडेल चेक केलं तर स्पॉट दिसत्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा ठिकठिकाणी त्याचे स्पॉट दिसत आहेत. परंतु त्याचा अपडेटेड व्हिडिओ आपण हवामानाच्या अंदाजामध्ये देऊ. आजचा हा व्हिडिओ हा पुढच्या जून ते सप्टेंबर या काळामध्ये कसा पाऊस होईल त्या संदर्भात हा व्हिडिओ मी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी म्हणजे खंडवन सिद्धांत जर बघितला, जे अल्फ्रेड वॅग्नर होते, ते वेगनर शास्त्रज्ञ, त्यांनी जो खंडवन सिद्धांत दिला, तर त्यांचं मत होतं की त्यांनी असा सिद्धांत मांडला की हे जे खंड दिसत आहे आपल्याला, आफ्रिका, रशिया, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरेशिया, सगळे खंड एक होते. नंतर ते त्याच्या टेक्टोनिक प्लेट्स या बाजूला झाल्या आणि त्याच्यानुसार इंडियन प्लेट्स, आफ्रिकन प्लेट अशा प्लेट्स त्या ठिकाणी निर्माण झाल्या. तर बघू आपण पुढच्या इमेजवरून त्या ठिकाणी बघून घेऊया. अशा प्रकारे या प्लेट्स एकत्र होत्या. युरेशिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ आफ्रिका, इंडिया या ठिकाणी होता. नंतर याच्यात बराच अंतर पडला असं खंडवन सिद्धांत त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. या ज्या प्लेट्स दिसत आहे की इंडियन प्लेट्स, अरेबियन प्लेट, आफ्रिकन प्लेट्स, या प्लेट्स आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या सर्व प्लेट्स त्या ठिकाणी बनल्या आणि असं म्हणतात की टेथिस नावाचा समुद्र हा या ठिकाणी होता. या टेथिस समुद्राचा तळ उंचावून हिमालयाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. हिमालय पर्वत हा जर बघितली ही शृंखला 8888 मीटर, एव्हरेस्ट शिखर किंवा नंदादेवी किंवा K2 वगैरे हे शिखर आहे, हे सगळ्यात उंच असे शिखर आहे. आणि ह्या ठिकाणी हिमालयाचा हा जगाचा डेफिनेशन आहे. हिमालय सर्वात उंच असल्यामुळे जगाचं डेफिनेशन आहे. इथे काय होतं, प्रेशर्स कमी होतात आणि आपल्याकडे मान्सून त्या ठिकाणी येत असतो. असं म्हणतात की 2022 मध्ये हिमालयाची उंची ही 8888 किंवा 50 मीटर आहे. तर सेंचुरीच्या शेवटी 17,698 म्हणजे हिमालय पर्वताची उंची ही वाढते. कारण आपण जसं म्हणतो की ह्या ज्या प्लेट्स आहे सर्व, या प्लेट्स या तरंगत आहे आणि त्या जागा त्या ठिकाणी बदलत आहे. म्हणजे त्याला जे मानचित्र म्हणतो आज जगात ते बदलत आहे, असं काही शास्त्रज्ञांचा त्या ठिकाणी अंदाज आहे. आपल्याकडे जो पाऊस येतो मित्रांनो, नैऋत्य मोसमी जो पाऊस म्हणतो, तर ह्या भागात विषुववृत्त गेले हे सर्वांना माहिती, शाळेत पण शिकवलं तुम्हाला. तर त्याला इंट्राट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन म्हणतात, ITCZ म्हणतात. की ही म्हणजे व्यापारी वारे ह्या विषुववृत्त भागामधून कायम व्यापारी वारे वाहत असतात. हे व्यापारी वारे सतत इथेच नाही वाहते. मी जे बोललो की हिमालय हा जगाचा डेफिनेशन आहे, हे वारे काय करतात, जून ते सप्टेंबर वरती येतात हिमालयाकडे आणि सप्टेंबर झाला की परत खाली जातात. असं एक हे ह्या पृथ्वीच्या भागात हे वाहणारे हे ट्रेडविंड आहे. ट्रेडविंड म्हणजे व्यापारी वारे. आता हे व्यापारी वारे कशा स्वरूपात आपल्याकडे येतात ते इमेज वरून बघूया.
मागच्या इमेज मध्ये जी रेषा तुम्हाला दाखवली मी, तर ती रेषा ही बघा, हीच रेषा, जी रेषा वरच्या बाजूला सरकली बघा, ही हिमालयाकडे सरकली, या प्लेट्सकडे ही सरकली, त्याच्यामुळं ती काय करते, येताना जे बाष्प आहे स्वतःकडे खिचून घेऊन येते. बघा हे दिसतंय, हा पाऊस आपल्याकडे 7 जूनला येतो. ही प्लेट्स, ही रेषा ITCZ इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन जून जुलै मध्ये वरती सरकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे हळूहळू दक्षिण पश्चिम मान्सून नैऋत्य मोसमी पाऊस आपल्याकडे येत असतो. बघा मित्रांनो, आपल्याकडे अनादी कालापासून पाऊस येतो, 7 जूनला पाऊस येतो, हे आपल्या पूर्वजांना माहित होतं. परंतु जसं जसं जागतिकीकरण वाढलं, औद्योगिकरण वाढलं, वाहनांची संख्या वाढली, प्रदूषण वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट वाढला, तसा त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण मान्सूनवरती झाला. आणि बघा थोडीशी मोठी करेन मी असते. हा बघा, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की भारतात जो मान्सून येतो, भारतीय जो सबकॉन्टिनेंटल याच्यात जो मान्सून येतो, तर त्याच्यामध्ये मान्सूनवर परिणाम करणारे घटक म्हणजे एन्सो, एल निनो सदर्न ऑन्सिलेशन म्हणजे दक्षिण धोरण म्हणतात, तो पॅसिफिक ओशन मध्ये. आणि हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आपल्याकडे, की जो हिंदी महासागर आहे, इंडियन ओशन जर बघितला तर हा हिंदी महासागर, कन्याकुमारी पासून जो खालचा एरिया हा हिंदी महासागर. या हिंदी महासागरामध्ये काही घटना घडत असतात, ते म्हणजे इंडियन ओशियन डायपोल. तो पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो, शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल जाण नसते, की मॉडेलवर बातम्या येत असतात सतत की इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय. आणि बघा काही वेळेस असं होतं की 7 जूनला पाऊस येतो, पण काही वर्षी असंही होतं की 7 जूनला पाऊस येत नाही, जुलै ऑगस्ट, अगदी ऑगस्टच्या एंडिंगला पाऊस येतो आपल्याकडे, गणपतीमध्ये पाऊस येतो आपल्याकडे. तर ते असं का होतं, तर याचं कारण म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्थिती बनलेली असते. बघा आता, हा हिंदी महासागराचा भाग, या बाजूला सोमालिया देश आहे, त्याच्यानंतर ओमान, येमेन आणि आफ्रिकेचा खंड या बाजूला बेल्ट आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर साधारणपणे अंदमान आयलँड जे आहे, आणि त्याच्यानंतर आफ्रिका, ऑस्ट्रेलियाचा जो रिजन आहे या बाजूला. आता ह्या बाजूला काय होतं, ही बाजू पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. आता ट्रेडविंड जी मी दाखवली तुम्हाला, की ह्या बाजूला ट्रेडविंड वाहत असते, म्हणजे व्यापारी वारे वाहत असतात, आणि इकडं प्रेशर बेल्ट कमी झाला हिमालयाच्या बाजूला, तर त्यावेळी हा ट्रेडविंड काय करतो, भारताकडे सरकतो. आता सगळं पावसाचा जो खेळ हा सगळ्या जे बेज पास्कल होते, त्या शास्त्रज्ञांनी जे पास्कलचा सिद्धांत मांडला, की त्यानुसार हवेचे प्रेशर्स हे बदलत असतात. तो थर्मोडायनेमिक इफेक्ट नुसार जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा त्या ठिकाणी वाहत असते. आता हे बघा, या ठिकाणी जो लाल कलर दिसतो आणि ह्या बाजूला हा निळा कलर दिसतो, इथं असं मेन्शन केलंय त्यांनी की लाल कलर म्हणजे गरम पाणी आणि निळा कलर म्हणजे गार पाणी. आता काय होतं, ज्यावेळेस अशी स्थिती बनते त्यावेळेस मात्र 7 जूनला बरोबर पाऊस येतो. या ठिकाणी गरम पाणी पाहिजे आपल्याला, की सोमालियन जेट स्ट्रीम आपण जे म्हणतो, की ह्या बाजूला पाऊस हा आपल्या इंडियाकडे येत असतो. आणि ही सिच्युएशन सध्या जर बघितली तर न्यूट्रल आहे, म्हणजे ह्या बाजूला थंड पाणी नाही, या बाजूला पण थंड नाही, ह्या बाजूला पण गरम नाही आणि ह्या बाजूला पण गरम नाही, सेम आहे. पूर्व पश्चिम बाजूचे जे टेम्परेचर आहे ते किती मेजर केलेले आपण पुढच्या इमेजवरून तर बघूयाच. पण साधारण जेव्हा इथे गरम पाणी असतं तर त्यावेळेस मात्र इथून बाष्प उठतं आणि ते बाष्प 7 जूनला बरोबर आपल्याकडे केरळकडे पाऊस घेऊन येतं. हा एक फेनॉमिना असतो, हा समजून घ्या. म्हणजे काही वेळेस जिकडे जर थंड असेल तर मात्र जून मध्ये पाऊस येत नाही, जुलैमध्ये पाऊस येत नाही, तो पाऊस येतो ऑगस्ट मध्ये. त्याचं कारणच म्हणजे ह्या घटनेला काय म्हणतात, इंडियन ओशियन डायपोल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा न्यूट्रल, असं याच्यावर मेजर केलं जातं, की कन्सिडर केलं जातं की कशा स्वरूपामध्ये पाऊस येईल. तर ह्या फेनॉमिना, ह्या घटना आपल्याकडे दुष्काळ किंवा फ्लड कंडिशन म्हणजे पूरजन्य स्थिती घडून आणण्यास कारणीभूत त्या ठिकाणी असतात. आता ही झाली इंडियन ओशन डायपोल. आता आपण दुसरी घटना म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये, प्रशांत महासागरातले जे काही एल निनो आणि ला निना घटना आहेत ते देखील त्या ठिकाणी बघूया. बघा आता, प्रशांत महासागर हा जो उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, साऊथ चायना सी म्हणजे चायना, जपान आणि खालच्या बाजूला इंडोनेशिया यांच्यामध्ये पसरलेला सर्वात मोठा समुद्र. इतका मोठा समुद्र आहे की जगातले सगळे प्लेट्स म्हणजे सगळे देश त्यात बसतील, इतका मोठा तो समुद्र त्या ठिकाणी आहे. या समुद्रामधून काय होतं, जी मी तुम्हाला पहिल्यांदा जी प्लेट्स दाखवली की ह्या भागातून ट्रेडविंड वाहत असते, जी प्लेट्स तुम्हाला दाखवली ते इंडियाच्या ह्या बाजूचा पोर्शन आहे, हा इंडोनेशिया म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंडिया ह्या बाजूला. तर ही बाजू जी आहे, इकडून देखील बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर नेहमी येत असतात. ते काय येतात बघा, एल निनो इयर आणि ला निना इयर. आता ला निना आणि अल निनो थोडक्यात समजून सांगतो. हा प्रशांत महासागर, इथे जर थंड पाणी तयार झालं इथे तर एल निनो असतो, आपल्याकडे दुष्काळ पडतो. आणि इथे जर गरम पाणी असलं तर तो ला निना इयर असतं. बघा आता ह्या ठिकाणी एल निनो इयर मध्ये काय होतं,
ट्रेड विंड ही गरम पाणी घेऊन अमेरिकेच्या पेरूच्या तटापर्यंत येते आणि तिथं पाऊस देते. अमेरिकेकडे त्यावेळेस मात्र खूप पाऊस होतो, ज्यावेळेस एल्निनोचा प्रभाव त्या ठिकाणी असतो. मात्र लानिनाचा प्रभाव ज्यावेळेस असतो त्यावेळेस होतं काय बघा, यावेळेस मात्र आफ्रिकेचे ज्या प्लेट्स आहे, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, इथे गरम पाणी तयार होतं आणि ट्रेड विंड ह्या बाजूला असते. त्याला वॉकर जे सर्क्युलेशन म्हणतो आपण त्याला, ह्या बाजूला जे सर्क्युलेशन चालू असतं ते पाणी घेऊन, गरम पाण्याची वाफ घेऊन ह्या बाजूला येतं. इथं काय होतं, लो प्रेशर फॉर्मेशन होतात. लो प्रेशर त्या ठिकाणी फॉर्मेशन होतात आणि ते बंगालच्या उपसागरात, ह्या बाजूला इंडिया आहे, या बाजूला बंगालच्या उपसागरात येतात. जसे 2022 मध्ये 27 लो प्रेशर आले, त्यात भयानक पाऊस पडला होता आपल्याकडे. ह्या वर्षी देखील त्या ठिकाणी लो प्रेशर आले, आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी पडतो. म्हणजे लानिना इयर हा आपल्याकरता चांगला आहे. जसं इंडियन ओशन डायपोल देखील त्या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम बाजू, तसं याच्यामध्ये देखील पूर्व आणि पश्चिम बाजू आहे. म्हणजे पृथ्वीच्या ज्या जो भूमध्य आहे, विषुववृत्तीय भागातून जे ट्रेड विंड वाहते, इथं कन्सिडर करतं की कशा पद्धतीनं वातावरण तयार होईल, त्याचा परिणाम हा इंडियन सबकॉन्टिनेंटच्या साऊथ वेस्ट मान्सूनवरती त्या ठिकाणी होत असतो. आता आपण पुढच्या याच्यात बघूया की स्कायमेटने दिलेला फॉरकास्ट आणि IMD ज्या मॉडेल फॉरकास्ट आहे ते काय सांगतं. बघा मित्रांनो, जर इंग्रजांनी 1875 मध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना केली, भारतीय हवामान खात्याची, तेव्हापासून जो डेटा आपण जमा करायला लागलो, तर आतापर्यंतचा डेटा जर बघितला 2019 पर्यंतचा डेटा आहे हा, तर ह्या डेटानुसार पाऊस कधी येईल ह्याच्या ठिकाणी जे काही स्टॅटिस्टिकल मॉडेल जे असतात, सांख्यिकीय, त्याच्यानुसार हा एक ग्राफ, सांख्यिकीय मॉडेलनुसार हा ग्राफ त्या ठिकाणी आपण बघूया की कशा स्वरूपात 1871 ते 2019 या काळामध्ये कशा स्वरूपात त्या ठिकाणी पाऊस पडला. वरच्या बाजूला घेतो आता बघा, या ठिकाणी या रेषा दाखवल्या की ड्रॉप कंडिशन, फ्लड कंडिशन, नॉर्मल, एल्निनो आणि लानिना कंडिशन, वेगवेगळे कलर त्या ठिकाणी दिले. आता जर खूपच त्या ठिकाणी जर दुष्काळ पडला, त्या ठिकाणी लाल रेषा ह्या दुष्काळाच्या रेषा आहे बघा. त्या ठिकाणी फ्लड कंडिशन म्हणजे पूरजन्य स्थिती ज्या ठिकाणी ओढवली, तर या ठिकाणी ह्या निळ्या रेषा हे दाखवतात की खूप पाऊस पडला. या साधारणपणे 1871 पासून ते आतापर्यंत, म्हणजे 125 वर्षाचा डेटा आहे हा. त्याच्यामध्ये या निळ्या रेषा असं दाखवतात की या ठिकाणी पाऊस खूप पडला. आता ग्रीन रेषा ह्या ज्या आहे या नॉर्मल कंडिशन दाखवतात की सर्वसामान्य त्या ठिकाणी पाऊस खूप कमी नाही पडला आणि खूप जास्त नाही पडला, त्या रेषा असं दाखवतात. आणि या ठिकाणी लानिनाचा प्रभाव, लानिना या ठिकाणी हे बघा उंच रेषा दिसतात, ह्या काळात पाऊस हा अधिक पडला लानिना असताना. या डेटावरून जे काही वेदर मॉडेल आहे किंवा जे काही संस्था आहे त्या ठिकाणी मेजर करतात की कशा स्वरूपात आपल्याकडे पाऊस होईल. आता साधारण ह्या मॉडेलनुसार बघा सर, तुम्हा सर्वांना माहिती आहे की 1969 जो महापूर आलता, म्हणजे त्या वर्षी खूपच पाऊस पडला होता. 69 मध्ये खूपच पाऊस पडला होता बघा. आता 69 जर बघितलं आपण, त्या ठिकाणी बघा 69 फ्लड कंडिशन, हे बघा ह्या ठिकाणी ही जर बघितली, ही रेषा ही 69 ची रेषा आहे. त्या वर्षी खूप त्या ठिकाणी पाऊस पडला होता बघा. त्या ठिकाणी 69 ची रेषा होती, त्या ठिकाणी पाऊस पडला होता. आता तसं जर बघितलं तर 69 ला खूपच पाऊस पडला आणि 1972 म्हणजे दुष्काळ पडला. तर या ठिकाणी 72 ची जी रेषा दाखवते की ड्राउट कंडिशन, म्हणजे या ठिकाणी दुष्काळ पडला होता. तर अशा डेटाच्या साह्याने ज्या काही IMD असेल किंवा इतर संस्था आहेत त्या सांगतात की कशा पद्धतीने पाऊस येईल आणि लानिना, एल्निनो, इंडियन ओशन डायपोल याचा इम्पॅक्ट कसा पडेल. आता मॅडन, जुलियन आणि ऑन्सोलेशन नावाच्या दोन, मॅडन आणि जुलियन नावाच्या, पॉल जुलियन नावाच्या शास्त्रज्ञांनी एक फेनॉमिना शोधून काढला, एक घटना शोधली. ते म्हणजे पृथ्वीच्या विषुववृत्तीय भागातून चक्कर टाकणारा एक वारा आहे. तो वारा हा साधारणपणे 4 महिन्यामध्ये 6 वेळेस किंवा 4 ते 6 वेळेस पृथ्वीला चक्कर टाकतो. 40 ते 60 दिवसामध्ये एक चक्कर त्याचा पूर्ण होतो. तो ज्या फेज मध्ये येईल त्या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. तो जर हिंदी महासागरावर आला, त्या ठिकाणी त्यांचे फेज पाडले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 फेज आहे पृथ्वीचे. जर तो फेज साधारणपणे 2 आणि 3 मध्ये आला तर इथे हिंदी महासागर आहे, इंडिया इथे. तर या ठिकाणी काय होतं, इथे लो प्रेशर फॉर्मेशन होतात आणि त्या ठिकाणी पाऊस आपल्याकडे पडतो. हा MJO फेज जर बघितला, त्याची जर करंट कंडिशन जर बघितली तुम्ही, साधारणपणे 19 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यानमध्ये त्याची 8व्या फेज मध्ये तो आता सध्या, आणि पुढच्या 2 आठवडे तरी तशीच कंडिशन राहण्याची शक्यता आहे. परंतु मॉडेल फॉरकास्टिंग असं करताय की साधारणपणे 29 एप्रिल ते 4 मेच्या दरम्यान तो दुसऱ्या घरात येण्याची शक्यता आहे. 29 एप्रिल ते 4 मेच्या दरम्यान मध्ये तो दुसऱ्या घरात, म्हणजे इंडियन ओशन, आपल्या हिंदी महासागरात तो
या घरात येतो तो एक 8-10 दिवस 10-15 दिवस इथे असतो, म्हणजे असे इथून जाताना हिंदी महासागरावर याच्यात असतो. नंतर जेव्हा तो ऑस्ट्रेलियाकडे जातो तर ह्या घरात शिरतो त्यावेळेस इकडं पावसाच्या ज्या ऍक्टिव्हिटी या कमी होत असतात. म्हणजे पावसाच्या येण्याच्या घटना इंडियन ओशन डायपोल देखील आहे, एल निनो ला निनो देखील आहे. त्याच्यानंतर एमजेओ फेज देखील तेवढाच त्याच्यावर इम्पॅक्ट करतो की पाऊस कसा येईल. त्या काळात काय होतं, एमजेओ फेज जेव्हा दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात येतो त्यावेळेस 7 जूनला आपल्याकडे पाऊस येत असतो, तो त्याला सपोर्ट करतो. मात्र तो काय करतो, इथे आल्यानंतर बंगालच्या उपसागरात जेव्हा इथं ही ट्रेड विंड या ठिकाणी येते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी एखादं चक्रीवादळ त्या ठिकाणी तयार होत असतं बघा. आणि त्याची शक्यता मॉडेल फॉरकास्टिंग करताय की साधारणपणे 15 मेच्या आसपास बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी चक्रीवादळ होण्याची शक्यता असते. आणि बघा जेव्हा मान्सून येतो तेव्हाच हे चक्रीवादळ इम्पॅक्ट करतात. आणि एक तर ते मान्सूनला दरवर्षी तुमच्या लक्षात येत असेल चक्रीवादळ आणि मान्सून उशिरा अशा बातम्या तुमच्यापर्यंत येतात. त्याचं कारण असतं की नेमका एमजेओ फेज या ठिकाणी आपल्याकडे येत आहे. त्यामुळे बघा की एमजेओ फेज हा आपल्यावर येत आहे. किती ह्या घरात जेव्हा येईल हिंदी महासागराच्या त्यावेळेस इथं लो प्रेशर त्या ठिकाणी सायक्लोन चक्रीवादळ त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता ही 15 मेच्या आसपास दिसते. आणि त्याच वेळेस मात्र मान्सून येतो असतो आपल्याकडे आणि तो मान्सूनला एक तो उशिरा करतो किंवा तो जलद घेऊन येतो. दोन इम्पॅक्ट पडतात त्याचे मागच्या हिस्ट्रीवरून. या ठिकाणी असं बंगालच्या उपसागरातून ते ओरिसाकडे जाण्याची त्याची चान्सेस 60 ते 70% संभावना त्या ठिकाणी मॉडेल फोरकास्ट दाखवतं. ज्या पद्धतीने मी सांगितलं लक्षात घ्या, माझा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. इंडियन ओशन डायपोल जे वॉर्मर आणि थंड पाणी गरम पाणी आपण जे दाखवलं तुम्हाला, हे कशात कन्सिडर केलं जातं की अंश सेल्सिअस पूर्व बाजूचं सी सरफेस टेम्परेचर म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान. बघा मी जे सांगितलं होतं की साधारणपणे जे इंडियन ओशन डायपोल म्हणजे हिंदी महासागरामध्ये पूर्व बाजूचं तापमान गरम होणे आणि पश्चिमेचं गार होणे, तर ह्याच्यात किती अंशाचा फरक असतो, हा साधारण 1 अंशाचा फरक जेव्हा असतो 1 ते 1.5 अंशापर्यंत फरक जो होतो, तर त्याच्यामुळे काय केलं जातं की ज्या बाजूचं पाणी गरम होतं त्या बाजूला पावसाचं प्रमाण लो प्रेशर जास्त तयार होतात. बघा आता ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही खालच्या बाजूला तर ह्या बाजूला त्याचं जे फॉरकास्टिंग आहे तर बघा 0+0.74 हे जे 0.74 आहे म्हणजे काय दाखवतं की पूर्व बाजूचं तापमान हे पश्चिम बाजूच्या तापमानापेक्षा गार आहे. म्हणजे पूर्व बाजूचं पश्चिम बाजूचं गरम तापमान आहे. कितीचा फरक येतो पूर्व आणि पश्चिम तापमानामध्ये 0.75 म्हणजे जवळपास 1 अंश सेल्सिअसचा फरक आहे. पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू 1 अंश सेल्सिअसचा फरक जेव्हा पडतो हा फरक खूप मोठा असतो. आणि याच्यामुळे काय होतं, ज्या बाजूला गरम पाणी आहे त्या बाजूला लो प्रेशर तयार होतं आणि सोमालियन जेट स्ट्रीम आपल्याकडे पाऊस घेऊन येत असते. ह्या आलेखावरून तेच त्या ठिकाणी दिसतं. व्हिडिओच्या शेवटी बघा की या ठिकाणी जे सर्व मी सांगितलं तुम्हाला त्यानुसार हा नकाशा आहे भारताचा. या ठिकाणी पॅसिफिक ओशन, या ठिकाणी निनो 3.4 आणि निनो 1, निनो 2, निनो 3.4, निनो 4 याच्या इथं कन्सिडर मेजर करतं की टेम्परेचर हे पूर्व बाजूनं ट्रेड विंड वाहत असते आणि जे पश्चिम बाजूचं तापमान गरम होतं त्यावेळेस आपल्याकडे पाऊस त्या ठिकाणी येतो. इथं देखील बघा इंडियन ओशन डायपोल या ठिकाणी गरम पाणी हे दिसतंय. म्हणजे साधारणपणे एप्रिल ते जून 2025 या काळाचा हा जो मॅप आहे याच्यामध्ये इथं गरम पाणी दिसतंय. या ठिकाणी जर चांगल्या परिस्थिती त्या ठिकाणी दिसत आहे या बेल्टमध्ये. हा जो बेल्ट आहे या ठिकाणी पूर्वेकडे विंड वाहते त्यामुळे याचा संबंध नाही आपला. परंतु या ठिकाणी एप्रिल ते जून चांगला पाऊस त्या ठिकाणी होईल असंच मॉडेल फॉरकास्टिंग करताय. जो एमजेओ फेज जेव्हा साधारणपणे मी सांगितलं होतं की मे महिन्यामध्ये अरबी समुद्रावर येतोय त्या काळात या ठिकाणी जबरदस्त अशा ऍक्टिव्हिटी तयार होत आहे पावसाच्या. मे महिन्यामध्ये या ठिकाणी सायक्लोन किंवा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता ही मे महिन्यात दिसते. तर ह्या ठिकाणी बघा ह्या बाजूने पाऊस हा महाराष्ट्रावर मे महिन्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ही साधारणपणे मॉडेल फॉरकास्ट म्हणजे दूरच्या लांबच्या अंदाज देणाऱ्या ज्या अंदाज आहे मॉडेल आहे त्यांच्या अंदाजानुसार अरबी समुद्राच्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या साधारणपणे मे महिन्यात जोरदार त्या ठिकाणी दिसत आहे. त्या काळात मात्र बंगालच्या उपसागरावर थोडासा सिस्टम ह्या कमी दिसत आहे. पुढच्या इमेज मध्ये बघून घेऊया आपण. आता जून ची जर बघितली तर या ठिकाणी एमजेओ फेज थोडा पुढे सरतो, या बाजूला आलो त्यावेळेस या ठिकाणी मात्र जूनच्या सुरुवातीला या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता मी देखील बोललो. तर ह्याच याची कन्सिडर करतात मॉडेल की या ठिकाणी चक्रीवादळ तयार होऊन या ठिकाणी पावसाची शक्यता ही आहे. आता या ठिकाणी जो दायरा दिसतो हा जूनच्या सुरुवातीला, तर त्यावेळेस हा मुंबईवर किंवा केरळकडून पावसाच्या शक्यता या ठिकाणी वाढलेल्या असतात. त्याच वेळेस हा बेल्ट गरम त्या ठिकाणी उष्णता खूपच वाढेल अरुणाचल प्रदेशकडे.
मात्र इथे पावसाच्या या शक्यता या 7 जूनच्या आसपास त्या ठिकाणी वाढतात दिसतात. एल्निनो आणि लानिनाचा फोरकास्ट देखील बघितला तरी बघा की बिलो आणि अबोव नॉर्मल कशा पद्धतीनं प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरातल्या शक्यता त्या ठिकाणी राहणार आहे. तर प्रशांत महासागरामध्ये असं कन्सिडर करता त्या ठिकाणी की न्यूट्रल कंडिशन ही आयओडीची त्या ठिकाणी एल्निनोची त्या ठिकाणी राहणारी शक्यता आहे. 93.9 म्हणजे साधारणपणे निनो 3.5 जो एरिया आहे प्रशांत महासागराचा त्याच्यामध्ये 6% चान्सेस ह्या लानिना वाढण्याच्या शक्यता आहे. अन्यथा न्यूट्रल कंडिशन तर आहेच. न्यूट्रल असली तरी आपल्याकडे पाऊस भरपूर येतो. हिंदी महासागरामध्ये देखील जर बघितलं तर बिलो 0.4 अंश सेल्सिअस ते 9.1 म्हणजे बघा हिंदी महासागरामध्ये देखील या ठिकाणी 36% चान्सेस हे पॉझिटिव्हचे त्या ठिकाणी दिसतात आणि 54% न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे. जरी न्यूट्रल जरी राहिलं तरी आपल्याला घाबरण्याचं त्या ठिकाणी गरज नाहीये. या ठिकाणी होतं काय, न्यूट्रल कंडिशन जरी राहिली तरी आपल्याकडे पाऊस हा येत असतो. हेच फॉरकास्टिंग या ठिकाणी दिसतं. आता स्कायमेटनी काल जे 103% पाऊस होईल तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळामध्ये त्यांनी काय काय फॉरकास्टिंग केलंय आपण ते देखील त्या ठिकाणी बघून घेऊया. जूनच्या याच्यानुसार असं सांगितलं त्यांनी की पावसाचे जे निर्गमन येते केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोव्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी 4% पाऊस जास्त सांगितलाय. मध्य भागामध्ये सामान्य पाऊस या ठिकाणी सामान्य दाखवलाय. मान्सून अद्याप उत्तर भारतात पुढे सरकलेला नाही. म्हणजे मान्सूनच्या ज्या ऍक्टिव्हिटी त्याच काळात त्या ठिकाणी जून मध्ये दाखवलंय. जुलैमध्ये त्यांच्या फॉरकास्टिंग नुसार असं दिसतंय बघा की साधारणपणे अतिवृष्टी पश्चिम घाट म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जुलैमध्ये ह्या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता त्या ठिकाणी दाखवली आहे. पश्चिम घाट रिजन जो आहे केरळ पासून ते साधारणपणे मुंबईपर्यंत या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता त्या ठिकाणी दाखवली आहे. आसाम, अरुणाचल प्रदेशपेक्षा सरासरी कमी पाऊस त्या ठिकाणी हिमाचल आणि आसामच्या भागात कमी पाऊस त्या ठिकाणी दाखवलाय जुलैमध्ये. ऑगस्ट महिन्यात देखील बघा मध्य आणि पूर्व भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस त्यांनी दाखवलाय. म्हणजे आपल्याकडे चांगला पाऊस ऑगस्ट मध्ये देखील महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात सामान्य पाऊस त्या ठिकाणी यावेळेस मात्र दाखवलाय. म्हणजे हिमालयाचा जो रिजन आहे त्याच्यात सामान्य पण मध्य भारतात चांगला पाऊस हा ऑगस्ट मध्ये देखील दाखवलेला आहे. पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात देखील चौथा महिना जो सांगितलं त्यांनी की पश्चिम आणि मध्य भागात जास्त पाऊस म्हणजे आपल्याकडे जास्त पाऊसच त्या ठिकाणी सांगितलंय. मध्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस, तामिळनाडू किनारपट्टी त्या ठिकाणी कमी आणि कोकण आणि दक्षिण गुजरातमध्ये सामान्य पाऊस. साधारणपणे सप्टेंबर मध्ये कोकण आणि किनारपट्टी जो भाग आहे त्याच्यामध्ये सामान्य पाऊस दाखवलाय. म्हणजे कदाचित सप्टेंबर मध्ये जो पूर्व बाजूने विदर्भाकडून पाऊस येईल तो पाऊस मात्र त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडून राहील. कोकणच्या भागामध्ये सप्टेंबर मध्ये स्कायमेट कमी पाऊस दाखवत आहे. आता सरासरी जून ते सप्टेंबर मध्ये स्कायमेट काय सांगतंय बघा की मध्य आणि पश्चिम घाटावर सामान्यपेक्षा जास्त पाऊस मध्य भाग आणि हा जो भाग दिसतोय या ठिकाणी विदर्भापासून जो म्हणजे मध्य याच्यापर्यंत ह्या भागात सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी राहण्याची शक्यता स्कायमेटने सांगितली आहे. त्यानंतर आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस त्या ठिकाणी फॉरकास्टिंग केलंय आणि उर्वरित भारतामध्ये सामान्य पाऊस. अशा पद्धतीने स्कायमेटने त्यांनी काल पॉडकास्टिंग केली त्याच्यानुसार असतं. परंतु बघा स्कायमेटचे देखील मागच्या 15 वर्षाचे जे अंदाज बघितले तर 3 वर्ष हे अंदाज त्यांचे देखील चुकलेले होते. आयएमडीचे अंदाज देखील 4 वेळेस 15 वर्षामध्ये चुकलेले होते. सगळा हा जो गोशावरा मी आज तुम्हाला सांगितला तर बघा हा जो अंदाज सांगितला हा सगळा मॉडेल फॉरकास्टिंग एन्सो म्हणजे एल्निनो लानिनोचं जे मॉडेल फॉरकास्टिंग, इंडियन ओशन डायपोलचं फॉरकास्टिंग, स्कायमेटचं फॉरकास्टिंग या सगळ्या गोष्टींचा गोशावरा घेऊन सांगितला. अजून एक तुमच्या माहिती करता एक सांगतो की जे काही आपल्याकडे लिंबाची झाडं असतात या लिंबाच्या झाडांना असा एक अंदाज आहे की जर लिंबाच्या झाडांना लिंबोळ्या जर उशिरा आल्या तर त्यावेळी चांगला पाऊस असतो. म्हणजे अजून बघा आतापर्यंत जरी लिंबोळ्या लागायला पाहिजे पण आता त्याला फुलं लागली आहे आणि लिंबोळ्या ह्या पावसाळ्यात येणार असं दिसतंय. त्यामुळे पाऊस चांगला होईल ह्या शास्त्रीय देखील आणि हा देखील अंदाज आहे. बरं दुसरा एक अंदाज की आपल्याकडे साधारणपणे घायपाताची झाडं असतात म्हणजे जे डिझर्ट शुष्क प्रदेशीय वनस्पती आहे या घायपाताला जे असतात त्याला बांबू येतात बघा. तो असं म्हणतात की युनिव्हर्सल सिग्नल कॅच करणाऱ्या ज्या गोष्टी आहे तर ह्या गोष्टी ज्या वर्षी त्या झाडाला बांबू जास्त येतात तर त्यावेळी पाऊस हा जास्त असतो. सध्या जर बाजूबाजूला जर ते कुठे तुम्हाला जर झाडं असतील घायपाताचे रॅमी म्हणतो आपण त्याला तर त्याला जोरदारपणे बांबू निघालेले आहे. म्हणजे तो एक देखील निसर्गाचा संकेत त्या ठिकाणी असतो. आपण दोन्ही पद्धती पाहिल्या.
तुम्ही देखील आसपास बघून घेऊ शकता की अशा परिस्थिती त्या ठिकाणी सिच्युएशन आहे. बाकीच्या निसर्गाचे संकेत खोटे ठरतात, परंतु ह्या दोन गोष्टी मात्र लिंबाच्या किंवा गायपत्राचे बांबू या दोन गोष्टी त्या ठिकाणी मागच्या वर्षी बांबूच नव्हते बघा, पाऊस कमी होता. तर साधारणपणे त्याच्या मागच्या वर्षी, तर मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला. या वर्षी देखील बांबू भरपूर निघाले, म्हणजे पाऊस हा असण्याची शक्यता आहे. आपण विज्ञान आणि अध्यात्म किंवा ज्या काही पारंपरिक लोकांच्या ज्या पद्धती या दोन्हींचा अभ्यास करून आज या ठिकाणी मी हा व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी पण हा 4 महिन्याचा अंदाज होता आणि तो तुमच्यापर्यंत मी आणलाय. याच्यामध्ये अजून काही बदल आले तसं अजून IMDचा फॉरकास्टिंग घ्यायचंय, त्यावेळेस आपण परत एकदा त्या ठिकाणी व्हिडिओ देऊ. हा सगळ्यांनी अंदाज हा शास्त्रीयरित्या मॉडेल फॉरकास्टिंग नुसार दिलाय. हा अंदाज तुम्ही घेण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.